स्क्रीन शेअर झाली आहे ना? हॅलो हॅलो. हो सर. चला चालू करू. आपण मागच्या हो सर. लास्ट टाइम वी हॅव सीन अबाउट द व्हायब्रेशनल normal modes of vibration for non-linear molecule and for linear molecule. For non-linear molecule, the modes of vibrations are given by 3n minus 6, and for linear molecule it was given by 3n minus 5. ठीक आहे. आता समजा आपण एक्झाम्पल घेऊ. एक्झाम मध्ये विचारतात हे. फॉर एक्झाम्पल NO मॉलिक्यूल. ठीक आहे, नायट्रस ऑक्साइड. दिस मॉलिक्यूल इज अ लिनियर मॉलिक्यूल. हा मॉलिक्यूल कसा आहे? लिनियर मॉलिक्यूल आहे. म्हणजे कोणता रूल लागेल? लिनियर मॉलिक्यूलचा, म्हणजे 3n-5 हा फॉर्म्युला लागेल. आता सिन्स इट इज ज्याची जॉमेट्री लिनियर आहे त्याच्यामुळे आपण 3n-5 हा फॉर्म्युला लावला. आपण फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन पाहून राहिलो आहे. एन, कॅपिटल एन, वेअर कॅपिटल एन इज द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल. किती नंबर ऑफ ॲटम्स आहे? 2. ठीक आहे, म्हणजे 3 × 2 झाले 6 minus 5, it becomes 1. So therefore NO molecule has only one fundamental modes of vibration. तर आता CO2 एक्झाम्पल घेतला आपण. CO2 चे एक्झाम्पल जर घेतला आपण तर CO2 मॉलिक्यूल O डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O, म्हणजे इट इज ऑल्सो अ लिनियर मॉलिक्यूल. याची जॉमेट्री लिनियर आहे. नंबर ऑफ ॲटम्स किती आहे CO2 मध्ये? 3. देअरफोर ज्याची जॉमेट्री लिनियर असल्यामुळे आपण हा फॉर्म्युला लावला 3n-5. एन ची व्हॅल्यू किती राहील? 3 राहील, कारण याच्यामध्ये 3 ॲटम्स आहे. देअरफोर 3n means 3 × 3 minus 5. 3 × 3 is 9. 9 minus 5 is 4. Therefore there are 4 fundamental modes of vibrations in CO2 molecule. H2O मॉलिक्यूल घेतला. H2O मॉलिक्यूल हा टेट्राहेड्रल आहे. NH3 मॉलिक्यूल हा सुद्धा टेट्राहेड्रल आहे. टेट्राहेड्रल आहे म्हणजे नॉन लिनियर आहे, लिनियर नाही आहे. ते लिनियर म्हणजे एका याच्यात जर असेल एका लाईन मध्ये तर दॅट इज कॉल्ड एज लिनियर. बट दिस H2O molecule is and NH3 molecules are somewhat tetrahedral. Therefore आता H2O चं एक्झाम्पल घेतलं तर 3 ॲटम्स आहे याच्यामध्ये. हा फॉर्म्युला लावू आपण नॉन लिनियरचा 3n-6. 3 × 3 9 minus 6 use 3 फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स. NH3 मध्ये किती ॲटम आहे? टोटल 4 ॲटम आहे. एन ची व्हॅल्यू 4 ठेवली आपण. 4×3 = 12 - 6 6 फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन मिळतील आपल्याला. CH4 इज टेट्राहेड्रल, 5 ॲटम्स आहे याच्यात. म्हणून नॉन लिनियरचा फॉर्म्युला लावला आपण 3n-6. सो हिअर देर आर 9 फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स. बेन्झिन रिंग घेतली, बेन्झिन घेतला आपण तर बेन्झिनचा फॉर्म्युला आहे C6H6. टोटल ॲटम्स आहे त्याच्यामध्ये 12. इट इज आपल्याला माहित आहे हेक्झॅगोनल रिंग असते, म्हणजे नॉन लिनियर आहे हा, म्हणून आपण फॉर्म्युला कोणता लावला? 3n-6. सो एन ची व्हॅल्यू किती ठेवायची आपण? 12. 12×3 = 36. 36 - 6 इट बिकम्स 30. So we can calculate the fundamental modes of vibrations for linear and non-linear molecules by using these formulas. Okay. Now Hooke's law. So आता कोणत्याही 2 ॲटम आपण वी हॅव कन्सिडर्ड द बॉन्ड बिटवीन 2 ॲटम्स ॲज अ स्प्रिंग. आपण स्प्रिंग सारखं कन्सिडर केलेलं आहे बॉन्डला. आयआर स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये किंवा व्हायब्रेशन स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये, आयआर स्पेक्ट्रोस्कोपी इज ऑल्सो कॉल्ड एज व्हायब्रेशन स्पेक्ट्रोस्कोपी. ठीक आहे. हिअर वी हॅव कन्सिडर्ड अ बॉन्ड बिटवीन एनी 2 ॲटम ॲज अ स्प्रिंग. स्प्रिंग सारखा आपण बॉन्डला कन्सिडर केलेला आहे आणि तो व्हायब्रेट होत असतो बा. ठीक आहे. द बॉन्ड बिटवीन 2 ॲटम्स इज लाईक अ व्हायब्रेटिंग स्प्रिंग अँड द व्हायब्रेशन्स ऑफ द बॉन्ड इज गवर्न बाय मोशन ऑफ द स्प्रिंग. आता इथं तुम्हाला सांगितलं इलॉंगेशन होते आणि कंप्रेशन सुद्धा होते, स्ट्रेच होते आणि कंप्रेस होते. सो दिस अप्रॉक्सिमेशन इज गिवन बाय हुक्स लॉ. अकॉर्डिंग टू हुक्स लॉ, आता या व्हायब्रेशनची जी फ्रिक्वेन्सी आहे, कोणत्या स्प्रिंगच्या व्हायब्रेशनची जी फ्रिक्वेन्सी आहे, सो दॅट फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय अकॉर्डिंग टू हुक्स लॉ इज न्यू बार. आता ऍक्च्युअली फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय न्यू. ओके, फ्रिक्वेन्सी न्यू नी डिनोट करतो, पण न्यू बार मीन्स इट इज अ वेव्ह नंबर. न्यू बार म्हणजे वेव्ह नंबर, because frequency and wave number are near about same. As the frequency increases, wave number also increases. Therefore it is denoted by nu bar. आता फ्रिक्वेन्सी मध्ये आणि न्यू बार मध्ये हे काय रिलेशन? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू C अपॉन न्यू बार. ठीक आहे.
तर पुस्तकामध्ये समजा इथे न्यू बार नसेल, न्यूज असेल, तर तुम्हाला कोणतं एक्सप्रेशन मिळेल? 1/2πc इंटू अंडर रूट ऑफ के अपॉन म्यू. हा म्यूचं साईन आहे, म्यू. ठीक आहे. सो इफ वी राईट न्यू बार देन सी विल बी नॉट हिअर. ओके. जर न्यू बार लिहिलं तर सी लिहायची ते गरज नाही. देअरफॉर न्यू बार विच इज अ वेव्ह नंबर और फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी or wave number in terms of centimeter inverse, because the unit of wave number is centimeter inverse. Therefore nu bar is equal to 1 upon 2 pi into under root of k upon mu. It is a mu. What is mu? Mu is a reduced mass. Mu ला म्हणतात reduced mass and its formula is given by m1 m2 upon m1 plus m2. आता m1 m2 म्हणजे काय? Mass of this atom, atom 1, and m2 means mass of this atom. Okay. m2 means mass of second atom, m1 means mass of first atom. Therefore reduced mass is given by m1 into m2 upon m1 plus m2. So this is a formula for reduced mass. What is k? K is the force constant of the bond. हा जो बॉन्ड आहे, बॉन्डला आपण स्प्रिंग सारखा कन्सिडर केलेला आहे. सो दॅट फोर्स कॉन्स्टंट म्हणजे जेवढ्या ताकदीचा, जेवढा स्ट्रॉंग बॉन्ड राहील तेवढा के ची व्हॅल्यू जास्त राहील. सो के इट इज द force constant of a bond. It is expressed in dyne per centimeter inverse. Okay, so this is the relation. Mu bar is equal to 1 upon 2 pi into under root of k upon mu. So this relation was given by Hooke's. आता if we look at this formula, जर आपण फॉर्म्युलाकडे पाहिलं या, तर आपल्याला असं लक्षात येईल की न्यू बार म्हणजे फ्रिक्वेन्सी इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स कॉन्स्टंट, बट इट इज इनवर्सली प्रपोर्शनल टू रिड्यूस मास. ठीक आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स कॉन्स्टंट के, दॅट इज बॉन्ड एनर्जी, आणि इनवर्सली प्रपोर्शनल टू द रिड्यूस मास. आता डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स कॉन्स्टंट जर असेल तर व्हॉट वी कॅन से, जेवढा स्ट्रॉंग बॉन्ड राहील तेवढी फ्रिक्वेन्सी काय राहील त्याची जास्त राहील. इट विल ऍब्सॉर्ब ॲट हायर फ्रिक्वेन्सी. ओके. स्ट्रॉंगर द बॉन्ड, हायर इज द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. जेवढा स्ट्रॉंग बॉन्ड राहील तेवढं फ्रिक्वेन्सी आपल्याला तो जास्त ऍब्सॉर्ब करेल व्हायब्रेशनसाठी. तसंच फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज डायरेक्टली इनवर्सली प्रपोर्शनल टू reduced mass of the atom. If reduced mass इथे डायरेक्टली नाही, इनवर्सली पाहिजे. इफ द reduced mass is small, समजा reduced mass ची व्हॅल्यू कमी राहिली तर फ्रिक्वेन्सी कशी राहील? जास्त राहील. आता फॉर एक्झाम्पल OH बॉन्ड, NH बॉन्ड, these have high stretching frequency. या हे जे बॉन्ड्स आहे, OH बॉन्ड आहे, NH बॉन्ड आहे, यांना हाय स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी आहे. का बरं स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी हाय असेल यांची? कारण यांचं जे रिड्यूस मास आहे हे रिड्यूस मास कमी आहे. OH बॉन्डसाठी रिड्यूस मास आहे 0.94. रिड्यूस मास कसं कॅल्क्युलेट केलं आपण? ऑक्सिजनचं ॲटॉमिक वेट घेतलं, हायड्रोजनचं ॲटॉमिक वेट घेतलं, हा फॉर्म्युला लावला m1 इंटू m2 अपॉन m1 प्लस m2. हा जेव्हा फॉर्म्युल्यात आपण याचे ॲटॉमिक वेट टाकतो तेव्हा आपल्याला काय मिळेल? 0.94. फॉर NH बॉन्डसाठी आपल्याला काय मिळेल? 0.93. ठीक आहे. आता या व्हॅल्यू कमी आहेत, रिड्यूस मासच्या या व्हॅल्यूज कमी आहे, म्हणून यांची स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी कशी राहील? जास्त राहील. देअरफॉर दे शोज हाय स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी इन द रेंज ऑफ 3000 सेंटीमीटर इनवर्स टू 3600 सेंटीमीटर इनवर्स. सो सिन्स द रिड्यूस मास, आता आपण रिड्यूस मास ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड इज 6. आता या कार्बन कार्बन बॉन्ड जर घेतला म्हणजे कार्बनचं ॲटॉमिक वेट 12, या कार्बनचं 12, असं घेऊन आपण या रिड्यूस मासच्या फॉर्म्युल्यात टाकलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल रिड्यूस मासची 6. इट इज अ हायर व्हॅल्यू. म्हणून आता कार्बन कार्बन बॉन्डसाठी जे स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी राहील, त्याला स्ट्रेच करण्यासाठी लागणारी जी फ्रिक्वेन्सी राहील ती कशी राहील? कमी राहील. व्हाय? बिकॉज इट व्हॅल्यू फॉर रिड्यूस मास इज हायर. ओके. सिमिलरली आता आपण पाहिलं की न्यू जो आहे, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स कॉन्स्टंट. फोर्स कॉन्स्टंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजेच फोर्स कॉन्स्टंट इज इनवर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. फोर्स कॉन्स्टंट जो आहे तो इनवर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. आता आपल्याला माहिती आहे की सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंथ जास्त असते दॅन डबल बॉन्ड, दॅन ट्रिपल बॉन्ड. दॅट मीन्स इफ there is a triple bond, then bond length decreases. If there is a double bond, then bond length increases, and if there is only a single bond, then bond length also increases. That means आता याचा अर्थ काय होईल?
फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. म्हणजे जर बॉन्ड लेंथ वाढली तर फ्रिक्वेन्सी कमी होत जाईल. म्हणून पहा इथे कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बनसाठी स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी जी आहे ते 2200 सेंटीमीटर इन्व्हर्स आहे. कार्बन डबल बॉन्ड आहे, इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याची स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी फक्त 1650 सेंटीमीटर इन्व्हर्स आहे. आणि कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन आहे, त्या याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी ते फक्त 1200 सेंटीमीटर. ठीक आहे. दॅट मीन्स डिक्रीजिंग बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजेच बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीज होते, म्हणजेच इन्क्रीजिंग बॉन्ड लेंथ. बॉन्ड स्ट्रेंथ जेव्हा डिक्रीज होत आहे तेव्हा बॉन्ड लेंथ इन्क्रीज होईल, आणि बॉन्ड लेंथ जेव्हा इन्क्रीज होईल तेव्हा वेव्ह नंबर डिक्रीज होईल. ठीक आहे. दॅट इज ऍब्सॉर्प्शन फ्रिक्वेन्सी जी आहे ती डिक्रीज होईल. ठीक आहे. सो दिस इज द हुक्स लॉ. सो आपण हुक्स लॉ मधून 3 पॉईंट शिकलो. कोणते पॉईंट शिकलो? जर बॉन्ड स्ट्रॉंग असेल, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन म्हणा किंवा कार्बन डबल बॉन्ड कार्बन म्हणा, जर बॉन्ड स्ट्रॉंग असेल तर इट विल ऍब्सॉर्ब ॲट हायर फ्रिक्वेन्सी. जर बॉन्ड वीक असेल म्हणजे सिंगल बॉन्डच असेल तर दॅट बॉन्ड विल ऍब्सॉर्ब ॲट लोअर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. दॅट बॉन्ड विल ऍब्सॉर्ब ॲट लोअर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. तसंच दुसरा पॉईंट कोणता शिकलो? रिड्यूस मासचा. आपण इफ द रिड्यूस मास इज हायर, जर रिड्यूस मास जास्त येत असेल तर इट विल बी ऍब्सॉर्ब ॲट लोअर स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी. अँड इफ द रिड्यूस मास इज लोअर, रिड्यूस मासची जर व्हॅल्यू कमी येत असेल तर इट विल ऍब्सॉर्ब ॲट हायर स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी. आता कंडिशन्स कोणत्या आहे की कोणत्या मॉलिक्यूल आय आर ऍक्टिव्ह आहे किंवा कोणते मॉलिक्युल्स आय आर स्पेक्ट्रोस्कोपी किंवा स्पेक्ट्रा शो करतात. तर एक कंडिशन आहे आय आर स्पेक्ट्रा शो करण्यासाठी, दॅट द मॉलिक्यूल शुड हॅव अ डायपोल मोमेंट. असं नाही की परमनंट डायपोल मोमेंटच पाहिजे. डायपोल मोमेंट म्हणजे काय? इफ देर आर टू ॲटम्स, दोन ॲटम जर असेल त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरंट असेल तर वन ॲटम acquires a positive charge and other atom acquires a negative charge. So therefore there is a formation of dipole. Dipole म्हणजे दोन पोल तयार झाले, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह. ठीक आहे. तर त्याची जे ताकद आहे, दोन बॉन्ड जे तयार झालेले आहेत, दोन अपोजिट चार्ज जे तयार झालेले आहे, त्यांची जी ताकद झाली आहे, पोटेन्शियल जे त्यांचं झालं आहे, त्याला म्हणतो आपण बॉन्ड मोमेंट. तर हे तेव्हाच होईल जेव्हा दोन ॲटम्सची बॉन्डमधल्या दोन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरंट होईल. ठीक आहे. कारण तेव्हाच एकावर पॉझिटिव्ह चार्ज येईल, कारण तो शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एकाकडे शिफ्ट होते, दुसऱ्याकडे होत नाही, वगैरे वगैरे, ते तुम्हाला माहिती आहे. तर तेव्हाच हे पॉसिबल आहे डायपोल मोमेंट, जेव्हा दोन ॲटम्स अलग अलग निगेटिव्हिटीचे असतील. ठीक आहे. मग पहिली कंडिशन कोणती आहे? ड्युरिंग व्हायब्रेशन ऑफ ए मॉलिक्यूल, इफ देअर ऑकर्स अ चेंज इन डायपोल मोमेंट, देन द मॉलिक्यूल विल बी आय आर ऍक्टिव्ह. आता जेव्हा व्हायब्रेट होतात हे मॉलिक्यूल, जर तेव्हा डायपोल मोमेंट चेंज होत असेल तरच तो मॉलिक्यूल आय आर ऍक्टिव्ह राहील. आता डायपोल मोमेंट ज्यांना आहे, ज्यांच्यामध्ये डायपोल मोमेंट आहे, म्हणजे दोन डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जर लागलेले आहे तर डायपोल मोमेंट ऑलरेडी आहे, तर तो चेंज होणंच आहे. ठीक आहे. पण ज्या काही मॉलिक्युल्स असे असतात की ज्याच्यामध्ये, जसं CO2 चे एक्झाम्पल नंतर पाहणार आहोत आपण, त्याच्यामध्ये डायपोल मोमेंट चेंज होत, म्हणजे डायपोल मोमेंट काही काही ठिकाणी चेंज होतो, काही ठिकाणी होत नाही. तर जिथे डायपोल मोमेंट चेंज होत नाही तर दॅट मॉलिक्यूल विल बी आय आर इनॅक्टिव्ह. जिथे डायपोल मोमेंट चेंज होते ऑन व्हायब्रेशन, दॅट मॉलिक्यूल विल बी आय आर ऍक्टिव्ह. आता जसं होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्स आहेत, लाईक O2 आहे, H2 आहे, N2 आहे, हे होमोन्यूक्लिअर आहे, म्हणजे सारखेच ॲटम आहे, तर याच्यात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहेच नाही. ठीक आहे. तर म्हणून हे मॉलिक्यूल जे आहे कसे राहील? आय आर इनॅक्टिव्ह राहते. ठीक आहे. कारण ड्युरिंग व्हायब्रेशन ऑफ दिस मॉलिक्यूल देर इज नो चेंज इन द डायपोल मोमेंट, बिकॉज देर इज नो डायपोल मोमेंट, because both the atoms are of same electronegativity, or therefore there is no formation of dipole moment and there is no question of change in dipole moment. However, heteronuclear atoms like HCl झालं, H2O आहे, CO2 आहे, CO2 काही याच्यात दाखवतो, काही याच्यात दाखवत नाही. These are IR active molecules because during vibrations of these molecules there is a change in dipole moment. ठीक आहे. So because of this reason, IR absorption spectra can be used to detect H2O, CO2 in air. CO2 किती आहे, H2O चं प्रमाण किती आहे एअर मधलं, याच्यासाठी, हे डिटेक्ट करण्यासाठी आपण आय आर स्पेक्ट्रा यूज करू शकतो. बिकॉज
पोलर मॉलिक्यूल जे आहे, पोलर मॉलिक्यूल्स कॅन ओनली शो अ आयआर स्पेक्ट्रा. ठीक आहे. आता सिलेक्शन रूल्स, कोणते मॉलिक्यूल्स, अजून कोणती कंडिशन आहे? एक तर आपण पाहिली आहे की डायपोल मोमेंट ऑफ ए मॉलिक्यूल मस्ट चेंज ड्यू टू व्हायब्रेशन. डायपोल मोमेंट मॉलिक्यूलचं चेंज झालं पाहिजे व्हायब्रेशनमुळे. आता मॉलिक्यूल नीड नॉट हॅव अ परमनंट डायपोल मोमेंट. प्रत्येकच मॉलिक्यूलला परमनंट डायपोल मोमेंट असलाच पाहिजे असं नाही. पण जेव्हा तो व्हायब्रेट होतो तेव्हा त्याचा डायपोल मोमेंट जर चेंज होत असेल किंवा तो डायपोल मोमेंट झिरो होत नसेल, इट शुड बी अ नॉन झिरो और इट शुड नॉट बी अ झिरो, असं जर असेल तरच तो मॉलिक्यूल व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा किंवा आयआर स्पेक्ट्रा दाखवतो. आयआर स्पेक्ट्रा आणि व्हायब्रेशन स्पेक्ट्रा सेम थिंग. आता असे मॉलिक्यूल्स ज्याच्यामध्ये चेंज इन व्हायब्रेशनल क्वांटम नंबर शुड बी युनिटी. चेंज इन व्हायब्रेशन कॉन्स्टंट क्वांटम नंबर म्हणजे शुड बी युनिटी म्हणजे काय? मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की व्हेन द आयआर रेडिएशन्स आर ऍब्सॉर्ब्ड बाय ए मॉलिक्यूल, व्हेन द आयआर रेडिएशन्स आर ऍब्सॉर्ब्ड बाय द मॉलिक्यूल, then there is a transition of electron from one vibrational level to another vibrational level. ठीक आहे. जेव्हा आयआर रेडिएशन ऍब्सॉर्ब होतात तेव्हा इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होत नाही, म्हणजे एका इलेक्ट्रॉनिक एनर्जी पासून तर दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक एनर्जी मध्ये इलेक्ट्रॉन जात नाही, तर कुठे जातात? एका व्हायब्रेशनल एनर्जी पासून तर दुसऱ्या व्हायब्रेशनल एनर्जी मध्ये हे इलेक्ट्रॉन जातात. आता एका इलेक्ट्रॉनिक एनर्जी पासून दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक एनर्जी मध्ये जायसाठी कोणती रेज लागतात? युव्ही किंवा विजिबल रेज लागतात. त्यांची ताकद जास्त असते, त्यांची एनर्जी जास्त असते. आयआरची एनर्जी युव्ही आणि विजिबल पेक्षा कमी आहे, त्यामुळे इट विल नॉट लीड टू इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन अँड देअरफोर इट कॅन लीड टू द व्हायब्रेशनल एक्सायटेशन. म्हणून व्हायब्रेशनल एनर्जी, एका व्हायब्रेशनल एनर्जी पासून दुसऱ्या व्हायब्रेशनल एनर्जी पर्यंत इलेक्ट्रॉन जातात किंवा जम्प करतात. सो पण असे इलेक्ट्रॉन जम्प केलं पाहिजे की जेणेकरून चेंज इन व्हायब्रेशनल एनर्जी जो आहे तो एक तर +1 आला पाहिजे, म्हणजे एकाच पहिल्या पुढच्या व्हायब्रेशनल एनर्जीमध्ये तो, म्हणजे समजा पहिले 1 मध्ये आहे, 1 नंबरच्या व्हायब्रेशनल एनर्जीमध्ये आहे, तर व्हायब्रेशनल एनर्जी लेवलमध्ये आहे, तर तो 2 मध्ये गेला पाहिजे. एकदम डायरेक्ट 3 किंवा 4 मध्ये गेला नाही पाहिजे. तेच ट्रान्झिशन ज्यामध्ये तो एका नेक्स्ट म्हणजे एनर्जी लेवलमध्ये जातो, तेच व्हायब्रेशन्स, दोज व्हायब्रेशन्स आर ओनली अलाउड व्हायब्रेशन्स किंवा त्याच व्हायब्रेशनला आपण परमिटेड व्हायब्रेशन्स आहे असं आपण गृहीत धरत असतो. सो चेंज इन व्हायब्रेशनल क्वांटम नंबर इट शुड बी युनिटी. इट मे बी आयदर -1 और +1. एक तर +1 असायला पाहिजे. +1 केव्हा राहील? वेन द एनर्जी इज ऍब्सॉर्ब. जेव्हा एनर्जी ऍब्सॉर्ब राहिली तेव्हा तो +1 मध्ये जाईल, म्हणजे 0 मध्ये आहे तर 1 मध्ये जाईल. ठीक आहे. आणि जेव्हा एनर्जी इमिट होईल तेव्हा 1 पासून 0 मध्ये येईल, म्हणजे तो इमिशन मध्ये येईल. ठीक आहे. म्हणजे डेल्टा व्ही इज इक्वल टू +1, इट रिप्रेझेंट्स द ऍब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन, व्हाईल डेल्टा व्ही इज इक्वल टू -1, इट रिप्रेझेंट्स द इमिशन ऑफ रेडिएशन. आता हे जे रूल आहे हा एक्सप्लेन करण्यासाठी आपण काही उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल, by we can compare the carbon-carbon double bond stretching frequency in these two molecules. या मॉलिक्यूल मधली आपण कार्बन कार्बन डबल बॉन्डची स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी आपण कन्सिडर करू. ठीक आहे. आता व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? दिस कंपाऊंड इज आयसोब्युटीन. ठीक आहे. हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड आयसोब्युटीन आहे, बरोबर आहे. 4 कार्बन ॲटम आहे म्हणजे आयसोब्युटीन आहे. आता ह्याच्यामध्ये पहा, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज कंप्रेस्ड पोझिशन. कंप्रेस्ड पोझिशन म्हणजे 2 पोझिशन एक स्ट्रेच करतो किंवा कंप्रेस करतो. यामध्ये काय येत आहे? म्यूची व्हॅल्यू. म्यू म्हणजे काय? डायपोल मोमेंट इज इक्वल टू ई, म्हणजे चार्ज ऑन दिस 2 ॲटम्स, चार्ज ऑन दिस 2 रिस्पेक्टिव्ह ॲटम्स इनटू द लेंथ. लेंथ म्हणजे डिस्टन्स बिटवीन द 2 ॲटम. ठीक आहे. सो कार्बन कार्बन बॉन्ड इज कंप्रेस्ड पोझिशन, therefore mu is equal to E into L. सिमिलरली इथे पहा, कार्बन कार्बन बॉन्ड इज इन स्ट्रेच पोझिशन. स्ट्रेच म्हणजे आपण ओढलं त्याला. ठीक आहे, ओढलं पोझिशन घेतली. त्यामुळे याचा समजा म्यू डॅश जो आहे इट इज, याची लेंथ चेंज होईल, चार्ज तर तेवढाच आहे, ई इंटू एल डॅश. व्हेन डबल बॉन्ड स्ट्रेच्ड द बॉन्ड मोमेंट इन्क्रीजेस. जेव्हा डबल बॉन्ड आपण स्ट्रेच करतो तर डायपोल मोमेंट इन्क्रीज होतो, बिकॉज डायपोल मोमेंट इज द प्रोडक्ट ऑफ, का बरं इन्क्रीज होतो? कारण लेंथ वाढून राहिली म्हणून. स्ट्रेच करतो तेव्हा डायपोल मोमेंट इन्क्रीज होते आणि जेव्हा कंप्रेस करतो आपण तेव्हा डायपोल मोमेंट डिक्रीज होते. डायपोल मोमेंट, बिकॉज डायपोल मोमेंट इज द प्रोडक्ट ऑफ बोथ चार्ज आणि डिस्टन्सचा प्रोडक्ट आहे. डिस्टन्स वाढलं तर डायपोल मोमेंट काय होईल? वाढेल. आणि डिस्टन्स कमी झालं तर डायपोल मोमेंट कमी होईल. म्हणजे जेव्हा कंप्रेस पोझिशन आहे तेव्हा डायपोल मोमेंटची व्हॅल्यू कमी राहील आणि जेव्हा स्ट्रेच पोझिशन आहे तेव्हा डायपोल मोमेंटची व्हॅल्यू जास्त राहील.
आता याच्यामध्ये पहा, ही जे आहे म्यू, इकडला म्यू आणि हा म्यू म्हणजे कॉम्प्रेशनचा म्यू आणि हा म्यू डॅश, दीज आर टू आर नॉट इक्वल, बरोबर आहे. म्हणजेच म्यू डॅश इज ग्रेटर दॅन म्यू. म्यू डॅश का बरं ग्रेटर आहे? कारण जे लेंथ जास्त आहे म्हणून. ठीक आहे, स्ट्रेच करता म्हणून लेंथ डिस्टन्स वाढलं त्याचं, म्हणून म्यू डॅशची व्हॅल्यू जास्त आहे. म्यू डॅश इज ग्रेटर दॅन म्यू. सो बिकॉज आयसोब्युटीन इज असोसिएटेड विथ चेंज इन, आता इथे चेंज होता डायपोल मोमेंट. ठीक आहे, स्ट्रेचिंग आणि compression मध्ये डायपोल मोमेंट चेंज होत आहे. therefore the carbon carbon stretching vibration it occurs at 1640 सेंटीमीटर इनवर्स. एवढ्या एनर्जीवर हे जे व्हायब्रेशन आहे हे व्हायब्रेशन ऑफर होईल. सिमिलरली टेक द अनदर एक्झाम्पल, द अल्किन 2,2-डायमिथाइल 2-ब्युटीन. इथे पहा 2,2-डायमिथाइल 2,2-डायमिथाइल 2-ब्युटीन. 2-ब्युटीन आहे, 2-ब्युटीन म्हणजे 1, 2, 3, 4. ठीक आहे, तर 2 एकाच याच्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये 2 मिथिल ग्रुप लागलेले आहे, म्हणून याचं नाव झालं 2,2-डायमिथाइल 2-ब्युटीन. इट हॅज, आता याच्यात पहा, याच्यामध्ये डबल बॉन्ड इज नॉट पोलर. याच्यात डबल बॉन्ड पोलर नाही, कारण इकडे सारखेच ग्रुप लागलेले आहे, इकडे सारखेच ग्रुप लागलेले आहे. डबल बॉन्ड पोलरच नाही आहे, म्हणजे चार्ज जो आहे ई ची व्हॅल्यू 0 आहे. therefore mu will be E म्हणजे 0 into L is it gives 0. This is a compressed position. ठीक आहे. The double bond is not polar. इथे पण डबल बॉन्ड पोलर नाही आहे, कारण सारखेच ग्रुप लागलेले आहे. मग स्ट्रेच पोझिशन राहो की कम्प्रेस पोझिशन राहो, म्यूची व्हॅल्यू काय आहे? 0 आहे. आता म्यूची व्हॅल्यू म्हणजे डायपोल मोमेंट जर 0 असेल तर दिस मॉलिक्यूल कॅनॉट शो आय पीक किंवा इट विल नॉट गिव्ह आय स्पेक्ट्रा. ठीक आहे, हा मॉलिक्यूल आय स्पेक्ट्रा देईल, हा मॉलिक्यूल देणार नाही, कारण याच्यामध्ये डायपोल मोमेंट जो आहे तो 0 आहे. दिस मॉलिक्यूल इज नॉट पोलर किंवा डबल बॉन्ड इज नॉट पोलर. हिअर ऑल्सो देअर इज नो, दिस डबल बॉन्ड इज नॉट पोलर बिकॉज ऑल आर सिमेट्रिक मॉलिक्युल्स. आता मग काय म्हणू शकतो आपण? इन जनरल व्हायब्रेशन्स विच आर सेंट्रोसिमेट्रिक. सेंट्रोसिमेट्रिक म्हणजे काय? सिमेट्रिकल अबाउट द सेंटर ऑफ सिमेट्री ऑफ द मॉलिक्यूल आर इनॅक्टिव्ह. जसं आत्ताचं पाहिलं आपण 2,2-डायमिथाइल 2-ब्युटीन मध्ये सेंट्रोसिमेट्रिक व्हायब्रेशन होतं. ठीक आहे, त्याचं सेंटर ऑफ सिमेट्री मॉलिक्यूल्स जे होतं ते सिमेट्रिक होती. सो दोज मॉलिक्यूल्स आर इनॅक्टिव्ह. while those transition which are not centrosymmetric, सेंट्रोसिमेट्रिक ट्रान्झिशन जर नसेल तर, किंवा असिमेट्रिक असेल, असिमेट्रिकल असेल अबाउट द सेंटर ऑफ सिमेट्री ऑफ द मॉलिक्यूल, दीज आर युजली आय आर ऍक्टिव्ह. त्याच्यासाठी आपण सेंट्रोसिमेट्रिक कोणाचं नाही आहे, त्यासाठी आपण CO2चं एक्झाम्पल घेऊ. आता हा मॉलिक्यूल लिनियर आहे, आपल्याला माहिती आहे CO2 मॉलिक्यूल. आपण आत्ताच डिग्री ऑफ फ्रीडम सुद्धा पाहिले 3n-5चा यूज करून. किती डिग्री ऑफ फ्रीडम मिळाले होते आपल्याला? 4 फंडामेंटल डिग्री मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स मिळाले होते आपल्याला. आउट ऑफ दीज 4 फंडामेंटल व्हायब्रेशन्स, आता 4 फंडामेंटल व्हायब्रेशन जे मिळाले होते त्याच्यातले जे स्ट्रेचिंग व्हायब्रेशन आहे दॅट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला n-1, वेअर n इज नंबर ऑफ ॲटम्स. 3 ॲटम्स आहे CO2 मध्ये, त्यामुळे 3-1 म्हणजे 2 स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स असतील. आणि बेंडिंग व्हायब्रेशन्ससाठी फॉर्म्युला आहे 2n-4. सो देर आर 2 into 3 - 4 into 2. सो देर आर 2 बेंडिंग व्हायब्रेशन्स. म्हणजे CO2 मॉलिक्यूलमध्ये 2 सिमेट्रिक व्हायब्रेशन्स असतात. ठीक आहे, सॉरी स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स असतात आणि 2 बेंडिंग व्हायब्रेशन्स असतात. आता सिमेट्रिक जे 2 व्हायब्रेशन आहे ते सिमेट्रिक आपल्याला माहिती आहे की 2 पद्धतीची असतात सिमेट्रिक स्ट्रेचिंग. एक असते सिमेट्रिक स्ट्रेचिंग 2 पद्धतीची असेल. एक तर या पद्धतीची असेल सिमेट्रिक स्ट्रेचिंग, दोन्ही म्हणजे कार्बन आहे, दोन्ही ऑक्सिजन एकाच वेळेस कार्बनपासून दूर जातील, ही एक स्ट्रेचिंग असेल, त्याला म्हणतो आपण सिमेट्रिक स्ट्रेचिंग. ठीक आहे, जिथे असिमेट्रिक स्ट्रेचिंग म्हणजे काय? एक कार्बनच्या जवळ जाईल ऑक्सिजन आणि एक ऑक्सिजन कार्बनच्या दूर जाईल. इट इज अ असिमेट्रिक स्ट्रेचिंग. सिमेट्रिक स्ट्रेचिंग मध्ये जे आहे ती हाय ऑक्सिजन दूर चाललाय कार्बनपासून, हाय ऑक्सिजन दूर चालला आहे सारख्याच अंतराने. देअरफॉर दिस टाइप ऑफ स्ट्रेचिंग इज सेंट्रोसिमेट्रिक. या टाईपची जी स्ट्रेचिंग आहे ती सेंट्रोसिमेट्रिक आहे अँड देअरफॉर इट इज आय इनॅक्टिव्ह. ओके, आता तेच इथे पहा, हे असिमेट्रिकल स्ट्रेचिंग आहे. असिमेट्रिक स्ट्रेचिंग मध्ये एक ऑक्सिजन दूर चालला आहे, एक ऑक्सिजन कार्बनच्या जवळ चालला आहे, म्हणजेच इट इज नॉट सेंट्रोसिमेट्रिक. इफ दिस इज नॉट अ सेंट्रोसिमेट्रिक देन इट इज अ आय ऍक्टिव्ह. ठीक आहे, म्हणून इट दिस विल शो द, ही जे म्हणजे असिमेट्रिक स्ट्रेचिंग आहे, इट विल ॲब्सॉर्ब ॲट फ्रिक्वेन्सी
2350 सेंटीमीटर इनवर्स. स्ट्रेचिंगची फ्रिक्वेन्सी बेंडिंगपेक्षा जास्त असते. मी तुम्हाला सांगितलं होतं की स्ट्रेचिंगला जास्त एनर्जी लागते आणि बेंडिंगला कमी एनर्जी लागते. म्हणून याची जी व्हॅल्यू आहे ही किती आहे, 2350 सेंटीमीटर इनवर्स. हा तर दाखवणारच नाही, इट इज आय आर इनॅक्टिव्ह. हे जे स्ट्रेचिंग आहे असिमेट्रिकल स्ट्रेचिंग, इट विल शो आय आर स्पेक्ट्रा और आय आर पीक ॲट 2350 सेंटीमीटर इनवर्स. आता दोन बेंडिंग आहे आपली, एक अनसिमेट्रिकल बेंडिंग आहे, दुसरी अनसिमेट्रिकल बेंडिंग आहे. तर हे दोन्ही आउट ऑफ प्लेन बेंडिंग्स आहे. ठीक आहे, आउट ऑफ प्लेन मध्ये कोणते, ते वॅगिंग आणि ट्विस्टिंग. ठीक आहे, दोन्ही आउट ऑफ प्लेन मधले बेंडिंग आहे. पण आता यांना दोन्ही यांना बेंड करायसाठी सारखीच एनर्जी लागते. सारखीच एनर्जी म्हणजे याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 667 सेंटीमीटर आहे, याची सुद्धा फ्रिक्वेन्सी आहे ती 667 सेंटीमीटर आहे. आता दोघांचीही फ्रिक्वेन्सी हे आय आर ऍक्टिव्ह आहे, बिकॉज दीज आर नॉट सेंट्रोसिमेट्रिक. Bending vibrations are not centrosymmetric. Therefore, both these bending vibrations are IR active. Both are absorbed at same energy. दोन्हीही सारख्याच एनर्जीला ऍब्सॉर्ब होतात, म्हणजेच सारख्याच फ्रिक्वेन्सीला ऍब्सॉर्ब होतात. दॅट इज 667 सेंटीमीटर इनवर्स. ठीक आहे. सो देअरफोर आता आपण दोन्ही सारख्याच याला दाखवतात, म्हणजे पीक एकाच ठिकाणी मिळेल. ठीक आहे, या दोघां मिळून एकच पीक मिळेल, बिकॉज बोथ आर ऍब्सॉर्ब ऍट सेम फ्रिक्वेन्सी. आणि याचा एक पीक मिळेल. असे दोन पिक्स मिळतील किंवा दोन सिग्नल मिळतील आपल्याला आय आर स्पेक्ट्रामध्ये CO2च्या. ठीक आहे, तर ते दिलेलं आहे तेव्हा सेंट्रोसिमेट्रिक, इट इज नॉट अकंपनीड बाय चेंज इन डायपोलमेंट मॉलिक्युल्स, हेन्स इन आर bending vibrations C and D are identical, but they occur in perpendicular plane. Such vibrations require same amount of energy and hence absorb at same wave number. Wave number जेव्हा म्हणतो मी, तेव्हा फ्रिक्वेन्सी समजून घ्यायची. जेव्हा फ्रिक्वेन्सी म्हणतो तेव्हा वेव्ह नंबर, बोथ आर सेम थिंग, बिकॉज बोथ आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. Hence absorb at same wave number are called degenerate. Degenerate म्हणजे सारख्या एनर्जीचे असणे. In CO2, such vibrations absorb at 667 centimeter inverse. Thus, IR spectrum of CO2 molecule shows only two fundamental vibrations. Actually, दोनच फंडामेंटल व्हायब्रेशन दाखवते आपल्याला. हे ते एकाच एनर्जीवर दाखवून राहिले आणि हे फक्त वेगळ्या एनर्जीवर दाखवून राहिले. सो इन्स्टेड ऑफ 4 आपल्याला किती मिळायला पाहिजे होते, फंडामेंटल व्हायब्रेशन 4 मिळायला पाहिजे होते, पण आपल्याला मिळून किती राहिले आहे, 2 फंडामेंटल. देअरफॉर IR spectrum of CO2 molecule shows only two fundamental vibrations instead of 4 as predicted by formula 3n minus 5. ठीक आहे. So this is about the vibrations in CO2 molecule. Now आता रिजन कोणते आहे आता आय आर स्पेक्ट्राचे. आय आर स्पेक्ट्राची जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम पाहिला तर आय आर स्पेक्ट्रमचा जो रिजन आहे ते दोन भागामध्ये डिवाइड करतो आपण. त्याचा एक पार्ट आहे रिजन 4000 टू 4000 टू 1500 सेंटीमीटर इनवर्स, हा पहिला रिजन आहे. 4000 सेंटीमीटर इनवर्स टू 1500 सेंटीमीटर इनवर्स, हा आहे पहिला रिजन. It consists of absorption bands of vibrational states of various types of bonds present in the molecule. आता याच्यामध्ये मॅक्सिमम फंक्शनल ग्रुप जे आहे, जेवढे कोणते मी तुम्हाला सांगितलं आधी की आय आर स्पेक्ट्रोस्कोपी इट डिटेक्ट्स द फंक्शनल ग्रुप्स. फंक्शनल ग्रुप हा डिटेक्ट करत असतो आय आर फ्रिक्वेन्सी. ओके, आय आर फ्रिक्वेन्सी फंक्शनल ग्रुप डिटेक्ट करते. मोस्ट ऑफ द फंक्शनल ग्रुप्स आर ऍब्सॉर्ब इन दिस रिजन. इन दिस रिजन म्हणजे या रिजनमध्ये, या रिजनचे जे आय आर रेडिएशन्स आहेत ते जास्तीत जास्त फंक्शनल ग्रुप ऍब्सॉर्ब करतात. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप कोणते आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, NH बॉन्ड स्ट्रेचिंग आहे, OH बॉन्ड आहे, C डबल बॉन्ड O आहे, C डबल बॉन्ड N आहे, C डबल बॉन्ड C आहे, वगैरे वगैरे. ऑल द इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप्स आर ऍब्सॉर्ब इन दिस रिजन. विच रिजन? 4000 सेंटीमीटर इनवर्स टू 1500 सेंटीमीटर इनवर्स. द प्रेझेन्स ऑफ ॲरोमॅटिक न्यूक्लियस, जर ॲरोमॅटिक न्यूक्लियस किंवा ॲरोमॅटिक रिंग असेल तर इट विल ॲब्सॉर्ब ॲट 200 टू 2000 सेंटीमीटर इनवर्स टू 1670 सेंटीमीटर इनवर्स. अँड हायड्रोजन बॉन्डिंग जर असेल, OH बॉन्ड किंवा NH बॉन्डिंगमुळे हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते, दे आर ऑल्सो एन्काउंटर्ड इन दिस रिजन. आता एक्झामिनेशन ऑफ फंक्शन, आता समजा हा रिजन घेतला आपण, हे फ्रिक्वेन्सीची रेंज आहे. वेव्ह नंबर, फ्रिक्वेन्सी म्हणजेच वेव्ह नंबर विच इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ सेंटीमीटर इनवर्स. ही फ्रिक्वेन्सीची रेंज आहे. या फ्रिक्वेन्सीचे आय आर रेडिएशन्स मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब करेल केव्हा, जर त्याच्यामध्ये OH बॉन्ड असेल किंवा NH बॉन्ड असेल किंवा NH ग्रुप असेल किंवा ट्रिपल बॉन्ड CH स्ट्रेचिंग असेल.
असे जर बॉन्ड्स असतील तर इट विल ॲब्सॉर्ब इन धिस रिजन ऑफ IR स्पेक्ट्रा. 36 सेंटीमीटर इनवर्स टू 32 सेंटीमीटर इनवर्स, 3600 सेंटीमीटर इनवर्स टू 3200 सेंटीमीटर इनवर्स. दिस शोज द प्रेझेन्स ऑफ OH, NH2 किंवा NH स्ट्रेचिंग इन द कंपाऊंड. किंवा ट्रिपल बॉन्ड CS स्ट्रेचिंग जर असेल तर इट इज ऑल्सो शो अ मीडियम बँड नियर 3300 सेंटीमीटर इनवर्स. आता 3200 ते 3000 सेंटीमीटर इनवर्स मध्ये कोणते बॉन्ड्स ॲब्सॉर्ब होतात हे सगळं पाठ करावं लागेल, हे लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, या रेंजमध्ये हे ॲब्सॉर्ब होतात बॉ, हे सगळं आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. ठीक आहे, तर या रिजनमध्ये 3200 सेंटीमीटर इनवर्स टू 3000 सेंटीमीटर इनवर्स, 300 सेंटीमीटर इनवर्स, इट इज ॲब्सॉर्प्शन टेक्स प्लेस ड्यू टू डबल बॉन्ड CS स्ट्रेचिंग. पहिले डबल बॉन्ड असला पाहिजे, नंतर CS स्ट्रेचिंग असला पाहिजे. अँड AR म्हणजे ॲरोमॅटिक रिंग मधला कार्बन आणि हायड्रोजन स्ट्रेचिंग ऑकर्स इन दिस रिजन. कुठे? 3200 ते 3000 सेंटीमीटर इनवर्स. आता 3000 ते 2500 सेंटीमीटर इनवर्स, 3000 टू 2500 सेंटीमीटर इनवर्स मध्ये कोणते बॉन्ड ॲब्सॉर्ब होतात किंवा कोणती स्ट्रेचिंग ऑफर होते? इट दिस ॲब्सॉर्प्शन ड्यू टू CS स्ट्रेचिंग ऑफ CS2 मधला CS स्ट्रेचिंग किंवा CS3 मधलं CS स्ट्रेचिंग. इट ऑफर्स इन दिस रिजन. कोणतं रिजन? 3000 ते 2500 सेंटीमीटर इनवर्स. 2300 ते 2100 सेंटीमीटर इनवर्स मध्ये अल्काइन्स आहे, म्हणजे C ट्रिपल बॉन्ड C आहे, C ट्रिपल बॉन्ड C आहे, C ट्रिपल बॉन्ड N आहे. ठीक आहे, ऑल दीज थिंग्स दीज ऑफर्स इन बिटवीन दिस रिजन, दॅट इज 2140 ते 2100. ठीक आहे, या रिजनमध्येच येते हे. आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन जर असेल, C ट्रिपल बॉन्ड N स्ट्रेचिंग जर असेल, इट ऑफर्स ॲट 2260 ते 2200, 2260 सेंटीमीटर इनवर्स टू 2200 सेंटीमीटर इनवर्स. या रिजनमध्ये हे ट्रिपल बॉन्ड्स आपल्याला म्हणजे आयआर फ्रिक्वेन्सी ॲब्सॉर्ब करतात. आता कार्बोनिल ग्रुप जर असेल, C डबल बॉन्ड O ग्रुप असेल, इट शोज अ स्ट्रॉंग बॉन्ड इन बिटवीन 1900 ते 1750च्या दरम्यान. इट कार्बोनिल ग्रुप जो आहे C डबल बॉन्ड O स्ट्रेचिंग, इट शो इन अल्डेहाइडमध्ये असतो, कीटोनमध्ये असतो, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये असतो, अमाइडमध्ये असतो, इस्टरमध्ये असतो. तर हा जो बॉन्ड आहे, ही जी स्ट्रेचिंग आहे कारण ती कार्बोनिलची C डबल बॉन्ड O स्ट्रेचिंग जी आहे, इट ऑफर्स इन बिटवीन 1900 टू 1750 सेंटीमीटर इनवर्स. या रेंजमध्ये ही स्ट्रेचिंग आपल्याला ऑफर होते. तसंच मोनोसब्स्टिट्यूटेड ऑलिफिन आहे. मोनोसब्स्टिट्यूटेड ऑलिफिन म्हणजे ऑलिफिन म्हणजे डबल बॉन्ड, मोनोसब्स्टिट्यूटेड म्हणजे एखादा मिथिल वगैरे ग्रुप असेल तर. सो इट विल ॲब्सॉर्ब इन बिटवीन 1750 to 1600 centimeter inverse. Okay, so this is about the IR spectra. आता वेळ संपलेला आहे. आय एम स्टॉपिंग. आय विल स्टॉप द शेअरिंग. ओके, हॅलो. Yes, sir. 4 मिनिट राहिले. किती का बरं कमी लोक आहे आज? हॅलो, कमी लोक का बरं आहे? 15 जण आहे ना. हाँ, हॅलो, कहा गए बाकी लोक? तुम्ही अटेंडन्स बरोबर भरत जा. अटेंडन्स गुगल फॉर्मवरची बरोबर भरत जा. जे टॉपिक ज्यांनी शिकवलं त्याचंच नाव लिहायचं. टॉपिक कोणी भलतंच शिकवते, तुम्ही भलतंच नाव लिहिता. हां, व्यवस्थित भरत जा थोडं. नोट्स मिळाल्या सगळ्यांना? हॅलो, सगळ्यांकडे नोट्स आहे? हां, हो सर. अच्छा, ठीक आहे. तर आपलं हे युनिट आता पुढच्या नाही तर त्याच्या पुढच्या याच्यामध्ये संपून जाते. IR आणि UV स्पेक्ट्रोस्कोपी. बाकी याच्यात स्पेक्ट्रा दिलेले आहे, तर स्पेक्ट्रा काही विचारतही नाही, फक्त समजण्यापुरती मी एखादा स्पेक्ट्राचं एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला समजावून सांगेन. ठीक आहे, बाकी त्याच्यात काही विचारण्यासारखं आहे ना. ह्या ज्या गोष्टी जेवढ्या मी शिकवल्या आहे तेवढ्याच गोष्टी विचारू शकतात ते परीक्षेत, त्याच्या व्यतिरिक्त काही विचारू शकत नाही. ठीक आहे, स्पेक्ट्रा काढायला तर लावू शकत नाही. ठीक आहे,
सो नाउ यू कॅन लिव्ह द मीटिंग. ठीक आहे. एक आता 17 कसे झाले? आता 17 लोक झाले, मगाशी 15 होते. ठीक आहे. नाउ यू कॅन लिव्ह द मीटिंग.